मी देशाचा सेवक महाराष्ट्राचा मावळा स्वप्नील विठ्ठलराव साळुंखे पाटील। आज 21 तारीख, आज 5:10 झाले। हे आहेत आमचे बाबा। हे सकाळी 5 वाजता मंदिरावर जाऊन एक त्यांना कल्पना आली आणि ते कार्य करत आहे, बरोबर। कोण करील आणि जर इकडे बघितलं तर हे आमचे आई देशाचा सेवक महाराष्ट्राचा मावळा स्वप्नील विठ्ठलराव साळुंखे पाटील। बघा, हे आमची माया। आज 21 तारीख एकादशीचा दिवस आहे। तर आमची माया जे आहे हे आपण बघू शकता की दिवस निघायच्या आधी म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या आधी उठलेली आहे आणि सकाळी 5 वाजता 5च्या आधी आईने चूल पेटवली। बघा, ती चूल पेटते। तर ती कोणासाठी चूल पेटली म्हणजे मायेनं चूल पेटवली एक, आणि ती चूल पेटवली। हे जे एक आपल्याला आवाज येते मंदिरावरून, मंदिरावरून जे आपलं मन आहे, त्या मनाच्या अंदर जे देव आहे तर त्या देवाचा एक आवाज येते। हे आमचे बाबा जे पारावर जाऊन संपूर्ण गावाला सकाळ म्हणजे सूर्य निघायच्या आधी काहीतरी संदेश देत आहेत, बघा। आणि हा संदेश तुम्हाला मनाच्या पलीकडून समजून घ्यायचा आहे। जर तुम्ही मनाच्या बाहेरून समजला तर दिवस निघाल्यानंतर तुम्हाला वेगळाच माऊलीचं रूपाचं दर्शन होईल, वेगळेच माऊली भेटतील। पण दिवस निघायच्या आधी जे हे आमचे बाबा जे बोलत आहेत म्हणजे जे माऊली बोलत आहेत, हे तुम्हाला कन्वर्ट करून संदेश घेणं आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, बघा। उठा पांडुरंगा, हरिचरणा तांबारी, वंदू पायाची धुळी, उगवला दिनकर झाल्या दिशा, उठवर निद्रा, तुका म्हणे आम्ही द्वाराजवळ उभे आहो, आणि गाई गोपालांची सेवा करायला दुर्लभ। मन पाहता पाहता मनानं या युगामध्ये एक दुर्लभ साजन बघितला। पाहता पाहता मनानं मायेनं देवाचा देव, विठ्ठला संग माझे विठूपण, मला पण पूर्ण शब्दाचा अर्थ कळत नाही कारण की मी 100% मी त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालेलो नाही। पण जे काही मी लहानपणापासून घरामध्ये ऐकलंय तर त्याचं काही टक्के प्रमाणात तरी मला समजतंय। आणि ही जागा आहे आमच्या पूर्वजांची म्हणजे माझ्या आजोबांची आणि त्यांच्या आजोबांची। हा वाडा आहे। आम्ही पदवीनं तशी पाटील आहे।
हा खूप मोठी जागा आहे. अर्ध्या एकराचा घर आहे आमचं. त्यामध्ये हे 10-12 रूमा बांधून आहेत स्लॅबच्या. बाह्य पद्धतीनं दाखवायचं म्हटलं माझं घर दाखवत तुम्हाला. इकडं 60 स्क्वेअर फूट मध्ये झाडझुड चालू आहे. बाहेर खूप छान अशा मोराचा आवाज येत आहे. तुळशीचं मंदिर आणि बाहेर जर गेलो आपण तर आवाज येते काहीतरी. बघ झाडझुड एवढ्या सकाळी ते आवाज काऊन द्यायला बाबा मला पाहून. झाडणं घेऊन ते काय तुमच्या हातातलं काय झालं. उठलं इथं उठा उठा ओ पांडुरंगा, सकाळ झाली, तुकाराम आपल्या द्वाराशी भेट घेण्या आली. काय काय झालं. म्हणजे दूध प्यायचं सोडते सोड. घेऊ बाबा टोपलं. चला जे काही शेण आहे पडलेलं तर ते शेण आपल्याला काढायचंय. आणि बाबा दूध काढतात. हे आमचे पांडुरंग, हे आमचे बाबा. हे बोलायला बाबा याला बोला बरं काय म्हणते ते. बघा बाबा म्हणतात की हा म्हणत आहे भूक लागली आणि मला सोडा. जे काय आपण जर कन्वर्ट करून जर भाषा समजून घेतली तर सर्व सजीवांना माणूस एकटा समजू शकतो नाही का. यांचं म्हणणं आहे की आपण जर कुठपर्यंत समजून घेतो बा तर आपण जर सजीव प्राण्याचं पण समजून घेतलं तर आपण त्यांनाही माया लावू शकतो नाही का, किंवा माया शिकू शकतो. बघा आता हे सोडा म्हणते आणि ते सुटणार जेव्हा बाबा बकेट वगैरे जे काय म्हशीला टाकलेलं आहे ते सगळं झाल्यानंतर. असं छानसं आहे. अशी सुरुवात होते आमच्या घरातली. मोठे बाबा मंदिरावर जातात. मोठे सकाळलाच म्हणजे दिवस निघायच्या आधी सगळे कामं करतात. आमची आई पण उठली बघा पाण्याचं करत आहे. तर इथंच थांबवतो आपला आजचा ब्लॉग. राम राम. दिवस निघाल्यानंतर काय काय घडतं आज बघू. कारण की आज आहे एकादश, म्हणजे एक दिवस असाही घडला जीवनातला. ते आठवण आणि स्मरण ठेवण्यासाठी एक दिवस येतच. असे महिन्यामध्ये काही ठराविक दिवस राहतात की ते फक्त एक दिवसच त्याला मान्यता किंवा एकच दिवस त्याला हे राहतं. चला कामाला लागूया. आपल्याला शेण काढायचे, दूध काढायचे, दुकानावर जायचंय, सगळं करू. राम राम. जे आज दिवसा घालायचे कपडे. राम राम बाबा. राम 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 राम. आज आपण जे घालणार आहोत कपडे ते आमचे मोठे बाबा, आमचे लाडके मोठे बाबा प्रेस करणार आहेत आज कपडे. मला कुठं घालायला फोन चालू
एवढा अर्जंट मग कुठं? शाहू महाराज शाहू महाराज कोणता? कपडे 8 दिवस झाली तरी नाही नाही, शाहू महाराज जाई नाही गेली भाऊ. तेवढे तर करावंच लागतील मोठे वा. तू गरम शर्ट कर, हापच आहे गरम राहायचे मग फिरत मी हा गरम करतो बाबा तुमचा हात आलो. केव्हा होणार अचानक? ते फुकणे आणू सर सर फुकणे आणू. ए काढू काढे लागत नाही ते. ए निकू पाईप आहे काय कांदा? आपल्याला कोणतं तरी कार्य उचलावंच लागेल म्हणून हे आता पटपट गरम करून खाली नाही पडत नाही. आता काय कार्य उचल. आपल्या घरचं म्हशीचं दूध चाललं कारण की म्हशीच्या दुधात फॅट खूप असतं आणि गाईच्या दुधात फॅट कमी असतं. म्हणून आपली एक माया जी आहे म्हणजे आई, तर ती गाईचं दूध आणायला चालली. आणि म्हशीचं दूध आपल्याकडे एवढं भरून आहे पण याला अर्थ नाही आहे. अर्थ आहे फक्त फॅट वाढवण्याचा. तर एक जे बाळाला दूध पाहिजे तर ते एक तर आईचं नाही तर गाईचं आहे. हे दोनच दूध बाळांसाठी उपयुक्त आहे. वाजलेले आहेत आज बघा सकाळी 7:30 वाजता जेवायचं झालंय आणि इतर पक्षी पण आलेत मम करायला. बघा त्यांना तांदूळ आहेत. काय बेटा? हां जेव तसं जेव म्हणते. आज 21 तारीख बघा 6, 7:30 वाजून 5 मिनिटं. अंग धुतलं नाही तरी वाटते का? श्री इकडं पाय बिना आंघोळीचं वाटते बेटा तू? उजव्या हाताने जेवायचं. बघा आज एक दिवस एकादशी. सकाळी 7:30 वाजता जेवण करून आमच्या घरी चिमण्या खाते बघा तांदळाचे दाणे. सगळ्या पिल्ल्यांचं पोट भरले 7:30 वाजेपर्यंत. ही आमची गाता. हे श्री जेव बघा तिकडे चिमण्यांचं. माझी माया माय सकाळी किती वाजता उठली? 4:30 5ला 4ला उठली सकाळी. तुम्ही किती वाजता उठल्या सकाळी? 1 घंटा झाला म्हणजे 6ला उठल्यात. हे फुलं आहेत जे की बाह्य पद्धतीनं जे काय आपण मंदिर मांडतो आणि देव मांडतो त्यांना वाहण्याकरिता. हे दही आहे आणि आपण चाललोय आपल्या दुकानाकडे, आपल्या व्यवसायाकडे. हे आपलं शेत आहे. या लागते काय दुपारून? आमचे बाबा बघा लागलेच कामाला. हो गाडी समोर बघून चालव पडशील म्हणतात. बघा बाबा आले शेतातनी आणि डवरे आणत आहेत. हे हळद आहे आपली. पलीकडे 8 एकर संत्रा लावले. गावाच्या बाहेर पडताना समजा आमच्यासारखा जर माणूस मास्तर बुद्धिवान माणूस म्हणजे तुम्ही विषय काढला बुद्धीचा. पुढे वाढल्यावर सर्व्हिस लागत होते आणि त्यावेळेस ते म्हणत होते तुमचं नाव काय? स्वप्न पूर्ण करणार पाटील. याच्या हाताखाली शिकलो पण आम्हाला चांगली बुद्धी दिली. आम्ही चांगल्या होणार.
आता असं होतं. हां, हे बरोबर आहे तुमचं. मग आता शिक्षण घेत असताना मी शाळेतच शिकलो नाही ना. मग शाळेत जे शिकलो ते तुम्ही माझे धंदे म्हणून पाहिले. ते झाला बाह्य व्यवहारासाठी. शालेय शिक्षण कशासाठी? म्हणजे जीवनात अभ्यास असावा, सरकारचं प्रशासनाची सगळी माहिती असावं आणि बाह्य जीवनामध्ये तुम्हाला जगत असताना कुठल्याही गोष्टीचं अडचण नाही गेली पाहिजे. बरोबर. आता ते सगळं बाहेरूनच आहे शिक्षण. बुद्धी किती काही वाढली, पण एक बाह्य शिक्षण आणि एक आंतरशिक्षण बी आहे ना. मग मला आज जेव्हा एक तराजूनं माप केल्या जाते तेव्हा आंतर आणि बाह्य शिक्षण सारखंच पाहिजे. मग आता मी जर मास्तर झालो असतो तर मी फक्त बाहेरून शिकवलं असतं, पण मी मास्तर नाही झालो म्हणून मी आता इथून समोर अंतर्ज्ञान जे आहे, अंतर्विषय जे राहतात मानवी देहाला किंवा सजीवाला, तर मी ते शिकवण्याचं कार्य करील. तुम्ही कार्य करसा, हां पण टाईम ठेवून द्या. हां चांगले चांगले पोरं, चांगले माणसं. हां आम्ही काय मिळो 1 का 2 का 3 वाजता का संध्याकाळचं 6 वाजता जेवण. मी काही ना काही बोलीन बाबा, एवढे लक्षात येऊ द्या, एवढं कर्जा कार्य तर 4 माणसं तरी सुधारतील आणि जाग्यावर येतील आमच्या. 4 माणसं याच्यासाठी सुधरायचे, जेव्हा कोणाची असती किंवा जेव्हा कोणाचा जन्म होते तर ते उचलताना जे काही ते आपल्याला देतात, म्हणजे उचलताना जे काही आपला भार उचलतात, तर जे काही ते वाक्य बोलतात तेच आपल्या याला लागू पडते, बाकी पडत नाही. बाकी नाही पडत. म्हणून 4 माणसं तरी सुधरा असं काकाचं म्हणणं आहे. म्हणणं एक आहे. हां, मन म्हणजे आतलं मन. मंदिरातून मी पहिले गाई राखो या जंगलात. हो, दिवसाच्या आत गाई सुटे, दिवसाच्या आत, दिवस निघायच्या आत, दिवस निघायच्या आत. बापरे, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर काही निघत जाय. हां, नाही सोडावं तर मालक लोक तपाचे. हो मग घरून सुटल्यावर आमच्या इथे लालाची इथे पोती चाले हो. भागव. हम्म, तिथून येऊ बेल आणो, एक वाडजी नाईक आणि परमान आहे, हम्म, 2 मी लेकरू होतं म्हणा. हो झाडझूड करो आतरो आणि भागवत ऐको. हो. पायटीच गाई सुटेत. मग रात्री काय झालं हम्म, याच्यातच पडून चिंतन राहायचं चालू. गाई संघ तेच राहिलं. हो हो हो, चिंतन राहायचं. बरोबर. हम्म, एवढं करून करून शेवटी वाघामायाचं उपास धरायचे. साधुभान चांगले चांगले म्हणत आहे, मला निराकार धरायचं. हो. वाघामाया कोडं टाकू नको, हम्म, काही ना काही खात जा. हम्म. मग 1 पान लिंबाचा आणि 1 गोट पाणी पिऊ एका दिवशी. म्हणजे एवढा शुद्ध आत्मा त्यावेळेस होता त्यावेळेस त्याचा. म्हणजे त्याचं मनाचं जे मंदिर होतं त्यावेळेस तेवढं निर्मळ होतं. निर्मळ होतं. हां मग एवढा असून हां. या आदिवासींमध्ये दंडारीत नाही, हे बघा, आधी म्हणजे काय, जुने माणसं. आधी म्हणजे जुने माणसं. आदिवासी हो, जुने माणसं. आधी म्हणजे हो, आमच्या- आधी. आधीचा अर्थ जर मराठीत काढला तर पहिलेपासून जे इथं स्थायिक नाही, असलेले नाही, आधी. ते आधी मानव. वेगळे होते. हे आधी वेगळे होते. नाही, आता हे आधी हे दंडार करत. तुम्ही ज्या लोकात बसून असाल ते लोक. मग असं करता करता मग एक मिनिट, मला फोन उचलू द्या. एक फोन उचलू द्या. राम राम. मी महाराष्ट्राचा मावळा, देशाचा सेवक, स्वप्नील विठ्ठलराव सावके पाटील. आज एक जीवनामध्ये नवीनच अनुभव भेटला आपल्याला, की आज दुपारून आपण घरी आलो होतो. आपल्याला कामानिमित्त बोलवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला क्रोध आणण्याचा प्रयत्न केला. समजा सगळ्यात जास्त क्रोध. तर आपण आधीच तुम्हाला सांगितलेले, ना मोह ना माया ना क्रोध ना अहंकार ना आनंद, आपल्यासाठी सगळं सारखंच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आधीचा अनुभव घेऊन आपण दिवस जगलो. तर दिवस जगत असताना आमच्यासोबत जे काही वेळ दिला तर ते आपले गावातील मित्र मच्छिंद्रनाथ. तर आम्ही जवळपास 2 ते 2.5 घंटे काम केलं आहे. तर कामामध्ये सोबत असताना आमचा संवाद झाला खूप काही गोष्टीवर. तर त्या संवादामधून त्यांना काय मिळालं आपण हे त्यांच्या शब्दात ऐकूया. तर दादा, आपण जे काही वेळात वेळ काढून बोललो आपण काम करता करता, मला अशा गोष्टी वाटल्या, लय चांगलं म्हणजे अनुभव आला. लय चांगला अनुभव आला. जसा म्हणजे कसं, म्हणजे मी असं